आष्टी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर कैलास वायबासे। अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमधून ते शिकत राहिले आणि यशस्वी झालेले आहेत। त्यांचे आई वडील हे ऊसतोड कामगार होते, परंतु त्यांनी शिक्षणाची साथ कधीच सोडली नाही। कमवा आणि शिका या माध्यमातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे। त्या काळातील तो संघर्ष कधीच विसरता येणारा नाही। त्यांनी त्यांच्या लग्नानंतर देखील शिक्षण पूर्ण केलेले आहे, म्हणून या अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाने एक वेगळा इतिहास निर्माण केलेला आहे। मोठ्या प्रयत्नामधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे व नोकरी देखील मिळवलेली आहे। माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या धानोरा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान या महाविद्यालयामध्ये ते प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी आपले नाव केलेले आहे। त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। अगदी शून्यामधून त्यांनी हे विश्व निर्माण केलेले आहे, म्हणून झिरोमधून हिरो झालेल्या या भल्या माणसांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। मी प्राचार्य डॉक्टर कैलास मुरलीधर वायबासे या महाविद्यालयामध्ये तब्बल 21 वर्षापासून या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी म्हणून, प्राध्यापक म्हणून आणि प्राचार्य म्हणून अशा 3 पदावरती या 24 वर्षामध्ये मी कार्यरत आहे। माझं गाव या महाविद्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे। छोटंसं एक चिंचेवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे। माझे आईवडील त्या ठिकाणी ऊसतोड कामगार होते, आता नाहीत। आणि माझ्या कुटुंबामध्ये माझ्या शिक्षणासाठी आईवडिलांनी आणि माझ्या भावाने आणि माझ्या चुलत्यांनी भरपूर असं कष्ट त्या ठिकाणी केलेलं होतं। त्यांच्याच माध्यमातून मी शिक्षणापर्यंत पोहोचू शकलो आणि विशेषतः म्हणजे मी गावातील पहिला ग्रॅज्युएट आहे, पहिला पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि पहिला PhD होल्डर आहे। आणि मी संत साहित्याची मला आवड असल्यामुळं मी माझ्या ग्रामीण भागातीलच सर्व जे ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवतावरती माझा शोध निबंध मी तयार केला। भविष्यामध्ये ग्रामदैवतावरती माझे 2 ते 3 पुस्तकंसुद्धा प्रकाशित होणार आहेत। अशा या खेड्यागावामध्ये मी शिक्षण घेतलं। खेड्यागावातच शिक्षण घेत असताना आजही बरेचसे माझ्याकडे या खेड्यागावामध्ये शिक्षणासाठी मुलं येतात, गोरगरीब असतात। मीच गरीब घराण्यातला शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाची आवड होती, म्हणून गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत यासाठी त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कमवा शिकवा या योजनेच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण कसं पूर्णत्वाकडे जाऊ शकतं असं मार्गदर्शन करून त्यांना कमीत कमी पदवीपर्यंत या ठिकाणी शिक्षण देण्याचं मी काम करतो। आजही हे महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय 20% अनुदानित आहे, वरिष्ठ महाविद्यालय हे विनाअनुदानित आहे। तरीसुद्धा अशा विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये भरपूर खेड्यातील मुलं येथे ग्रॅज्युएट होऊन काही लष्करामध्ये भरती झालेले आहेत, काही पोलीस विभागामध्ये भरती झालेले आहेत, नवे काही या ठिकाणी क्लास 1 झालेले आहेत। म्हणजे इथून निश्चित मुलं पुढं जाऊन या महाविद्यालयाचं आणि आमचं नावलौकिक करण्याचं काम भविष्यामध्ये ते लोक करतायत, मुलं करतायत। आणि जवळपास आदरणीय साहेबांनी प्रत्येक गावोगावामध्ये शिक्षणापासून वंचित मुलं राहू नये म्हणून आणि शिक्षणाची गंगा ही प्रत्येकाच्या दारोदारी पोहोचावी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किंवा 10 किलोमीटरच्या अंतरावरती एक शाळा, एक कनिष्ठ महाविद्यालय आणि एक वरिष्ठ महाविद्यालय अशा पद्धतीचं जवळजवळ शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आनंद चॅरिटेबलमध्ये 80 ते 85 इन्स्टिट्यूट म्हणजे ते पहिलीपासून तर डी फार्मसी, बी फार्मसी, कृषी ॲग्री, त्याचबरोबर BAMS अशा पद्धतीचे कॉलेज, अशा पद्धतीच्या शाळा, अशा पद्धतीचे कनिष्ठ महाविद्यालय काढून लोकांना शिक्षणाची गंगा दारोदारी त्यांनी पोहोच केलेली आहे। अशाच कॉलेजमध्ये मी शिकलो त्यांच्याच कॉलेजमध्ये मी आज या प्राचार्य पदावरती विराजमान आहे। निश्चित साहेबांबद्दल मला खूप मोठा गर्व आहे। न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आपल्यासमोर आहेत प्राचार्य डॉक्टर वायबासे कैलास मुरलीधर, कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय धानोरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड।
सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया पहिल्यांदा की आपण कसे घडलात नेमकं, नाही का? कारण अनेक विद्यार्थ्यांना, अनेक प्रेक्षकांना ऐकायचं आहे की डॉक्टर वायबासे हे व्यक्तिमत्व कसं आहे आणि ते कसं घडलं नेमकं, काय सांगाल नेमकं? प्रथमतः मी तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो आणि नमस्कार करतो. मी प्राचार्य डॉक्टर कैलास मुरलीधर वायबासे. एक खेडेगावामध्ये माझा जन्म झाला. ऊसतोड मजूर असलेले माझे आईवडील यांच्या घरामध्ये माझा जन्म झाला. शिक्षणाची गंगा गावापर्यंत ही 4थीपर्यंतच होती. 4थीपासूनचं पुढचं शिक्षण आदरणीय धोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली जी घाट देऊळगाव येथे ज्ञानेश्वर विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट या ठिकाणी 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण मी तिथं पूर्ण केलं. आणि त्यानंतर 11वी ते 12वीचं शिक्षण चिंचेवाडी ते गंगादेवी, जवळजवळ 12 ते 13 किलोमीटरचा प्रवास. हा दर दिवस सकाळी 6 वाजल्यापासून तर 8:30पर्यंत त्या ठिकाणी जाणं आणि कॉलेज सुटल्याच्या नंतर परत 12 वाजता सुटल्याच्या नंतर 2 वाजेपर्यंत परत रिटर्न घरी येणं, अशा पायी प्रवासाचं कॉलेज मी त्या ठिकाणी. तुमचे वडील ऊसतोड कामगार, काबाड कष्ट करणारे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही न डगमगता शिकत राहिलात. खरं तर अनेक विद्यार्थ्यांना हा मॅसेज आहे की परिस्थिती कशी असू द्या पण झगडा लढा फेस करा, नाही का? तर ज्या वेळेला परिस्थिती आपल्या अगेन्स्ट असते त्यावेळेला काय केलं पाहिजे नेमकं माणसाने, जे तुम्ही केलं? माझं तर मत असं आहे, माणसाला भविष्यामध्ये समाजामध्ये भरपूर असे गुरु मिळतात शिक्षणासाठी, परंतु परिस्थिती हा माणसाचा पहिला गुरु आहे. माणसाची जर चांगली परिस्थिती असेल तर कोणत्याही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ते शिक्षण घेऊ शकतो. परंतु परिस्थिती गरिबीची असताना शिक्षणाची जर उमेद मनामध्ये जर असेल तर कोणत्याही ठिकाणी जाऊन माणूस त्या ठिकाणी शिकू शकतो. आणि अशाच परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी शिकलो. 12वी पास झाल्याच्या नंतर असं वाटत होतं की आपण कुठेतरी एखाद्या ठिकाणी ऊसतोड कामगार म्हणून काम करावं, परिस्थिती खालाकीची असल्यामुळे. किंवा आमचे बरेचसे बांधव मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन ड्रायव्हिंगचा व्यवसाय त्या ठिकाणी करायचे. आणि त्या परिस्थितीमध्ये मी 1 वर्ष ड्रायव्हिंगचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा गेलो होतो. त्याच्यामुळे मला ग्रॅज्युएशनचं शिक्षण कुठं घ्यावं, त्यावेळेस ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्यासाठी जवळपास महाविद्यालय नव्हतं. परंतु शिक्षणाची आवड असल्यामुळं आणि शिकण्याची उमेद असल्यामुळं मी 1999 साली आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी BA साठी प्रवेश घेतला. आणि त्या ठिकाणी प्रवेशासाठी जात असताना वडिलाला संगती नेलं, कारण पहिला दिवस प्रवेशासाठी आणि त्या अहमदनगर शहरामध्ये पाऊल ठेवण्यासाठी माझा होता. तोपर्यंत अहमदनगर शहर पाहिलं नव्हतं. आणि त्या ठिकाणी जाऊन मी प्रवेश घेतला. 3 वर्षे शिकायला भेटलं. आणि शहरी भागामध्ये शिक्षण घ्यायला गेल्याच्या नंतर परिस्थिती हालाकीची होती. मग एखाद्या झेरॉक्स मशीनवरती 10 तास काम करायचं, त्याच ठिकाणी अभ्यास करायचा आणि तिथलची राहायची आणि शिक्षणाची सगळी व्यवस्था कामो आणि शिकवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी. एक सांगतो की बऱ्याच वेळा काय असतं की परिस्थिती जर नाजूक असेल, हालाकीची असेल तर माणूस लवकर रोजगार कमवतो, नाही का? बरोबर. तुम्ही सांगितले गावातली बरीचशी समाजातली मुलं की मुंबईला पुण्याला ड्रायव्हर म्हणून गेली आणि आज ते सेटल झाले तिथं. तुम्हालाही कदाचित ते ऑप्शन होतं, तुम्ही तो प्रयत्न केला, परंतु मनामध्ये कुठंतरी एक इच्छा होती की आता आपण शिकलं पाहिजे, नाही? कारण काय असतं की आतून एक आवाज येतो आणि तो आवाज ऐकला पाहिजे. तुम्ही ऐकला, परिस्थिती अगेन्स्ट होती, झेरॉक्स मशीनवर काम केलं, स्टुडिओवर काम केलं असेल, कदाचित अनेक कामं केली, परंतु हे कामं करत असताना एक काम सोडलं नाही, ते म्हणजे शिक्षण. मला असं वाटतं की अनेक उद्योग करा पण शिक्षणाचा जो काही अट्टास आहे तो कायम जपला पाहिजे, नाही का? निश्चित. सर, शिक्षण घेत असताना काय काय नेमक्या अडचणी आणखी आल्या आणि त्यावर कशी मात केली? विशेषतः सगळ्यात मोठी अडचण सांगायला हरकत नाही. आई वडील अशिक्षित असल्यामुळे वयाच्या 18व्या वर्षी मी लग्न केलं. आणि 18व्या वर्षी लग्न केल्याच्या नंतर सुद्धा मी शिक्षणाची आस सोडली. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर मी लग्नाच्या नंतर माझं BEd केलं कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन. BEd केल्याच्या नंतर मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये M.Ed केलं लग्नाच्या नंतरच. आणि लग्नाच्या नंतरच मी PhD केली. म्हणजे असं काय नाही, लोक म्हणतात की मुलांचं लवकर जर लग्न केलं तर शिक्षणापासून वंचित राहू शकतो, परंतु मी त्याच्या अगेन्स्ट आहे.
लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा मी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे असं शिकण्याची जर मत असेल तर निश्चित माणूस इच्छाचे मार्ग असतो नाही का सर. अगदी या अशा कठीण परिस्थितीमध्ये एकीकडे तर अगदी लवकर लग्न केलं, त्याचबरोबर शिक्षण तर सुरूच होतं. मग हे प्रपंच आणि शिक्षण याच्यामध्ये जी घालमेल झाली असेल नाही होतेच होते कारण ती घालमेल आर्थिक असते खरं. बरोबर. कारण आर्थिक गणित लवकर सुटत नाही. मला असं वाटतं की अभ्यासाला बसला तर गणित कुठलंही सुटते, पण आर्थिक जी कोंडी असते आर्थिक गणित सुटत नाही. तर या आर्थिक गणितावर कशी मात केली, हे गणित कसं सोडवलं नेमकं? माझे बंधू, माझे थोरले बंधू आहेत, ते 10वी नापास झाले आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था केली की आपण आता शिकू शकत नाही. कुटुंबाची जबाबदारी आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायची आणि आईवडिलांचा कोयता खाली ठेवायचा या उद्देशाने ते मुंबईला गेले आणि ते ड्रायव्हर झाले. आणि ड्रायव्हर झाल्याच्या नंतर माझ्या शिक्षणासाठी पै करून थोडे पैसे त्यांनी द्यायचा सुरुवात केली. एकीकडं कुटुंब आणि एकीकडं माझं शिक्षण. त्यातच माझं वयाच्या 18व्या वर्षी लग्न झालेलं, त्यांच्या अगोदर त्यांचं लग्न झालेलं. कुटुंब मोठं होत चाललेलं होतं, पैसा कमी मिळत होता, त्याच्यामुळे मी थोडा बाहेर काम करायचो आणि काम करून त्या ठिकाणी शिक्षण. मला असं वाटतं की तुमच्या थोरल्या भावाचे खरे उपकार नाही, कारण त्यांनी ते दिलं नसतं, कष्ट घेतले नसते तर आज कदाचित या आरामदायी खुर्चीत बसता आलं नसतं नाही का. चला, माननीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांनी जे महाविद्यालय उभा केली किंवा जे शिक्षणाची गंगा या परिसरात जी आणली आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला शिकता आलं आणि त्यांनीच उभा केलेल्या ज्ञान मंदिरामध्ये आज आपण प्राचार्य आहात. तर काय सांगाल नेमकं की कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय धानोरा या ठिकाणी आपण कधीपासून आहात आणि आतापर्यंतचा जो आपला कार्यकाळ आहे तो काय नेमका? माझं BEdचं शिक्षण 2002ला पूर्ण झालं. 2002 ते 2003 हा जो कालावधी होता तो माझा कालावधी कुठेतरी नोकरी शोधायची, नाहीतर कुठेतरी व्यवसाय करायचा. दोन ऑप्शन होते माझ्याकडे. कारण मी सुशिक्षित आहे, ऊस तोडायला तर जाऊ शकत नव्हतो. जर एक BEd झालेला, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला जर मुलगा ऊस तोडायला जर गेला तर बाकी विद्यार्थ्यांनी आदर्श काय घ्यायचे, हा एक पाठीमागे माझा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी 2003 पर्यंत वेगवेगळ्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न केला. 2004 साली साहेब आमदारकीचं इलेक्शन लढवणार होते आणि साहेबांची दूरदृष्टी होती. प्रत्येक गावामध्ये आपला कोणी कार्यकर्ता किंवा आपला कोणी शिक्षक असावा हा उद्देश साहेबांचा होता. आणि आमच्याच गावामध्ये कोणीही संस्थेमध्ये कर्मचारी नव्हते. साहेबांनी थोडी चाचपणी केली आणि त्या गावामध्ये कोणी आपला कर्मचारी नाही म्हणून मला बोलवण्यात आलं. मी एक उच्च शिक्षित गावातील पहिला ग्रॅज्युएट, पहिला पोस्ट ग्रॅज्युएट आणि पहिला BEd झालेलो होतो. मला बोलवल्याच्यानंतर याच महाविद्यालयामध्ये माझी मुलाखत साहेबांनी घेतली, तुम्ही काम करू शकता. त्यावेळेस मी साहेबांना म्हणलं, साहेब मला ग्रँड टेबलवर काम करण्याची जर इच्छा दिली, म्हणजे संधी दिली तर मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. या ठिकाणी आल्यानंतर ते म्हटले, बरेचसे लोक 10-10 वर्ष अनुदानित काम करतात, एक 5-6 वर्ष काम केल्यानंतर अनुदानित कॉलेजवरती तुमचं काम होऊन जाईल. आणि त्या इच्छेपोटी आणि साहेबांची दूरदृष्टी पाहिल्याच्या नंतर या महाविद्यालयामध्ये 20/6/2004 साली या ठिकाणी जॉईन झालो. आणि जॉईन झाल्याच्या नंतर तेव्हापासून तर 2012पर्यंत मी सुरुवातीला क्लेरिकलमध्ये काम केलं या ठिकाणी. कारण माझी पोस्ट या ठिकाणी माझ्या अगेन्स्ट काही लोक त्या ठिकाणी काम करत होते, पण ते क्वालिफाईड नसल्यामुळे ते नंतर 2008 साली थोडे बाजूला गेले आणि मी त्या ठिकाणी जॉईन झालो. 2012पर्यंत मी शिक्षकाचं काम केलं, प्राध्यापकाचं. आणि ते काम इतकं उत्कृष्ट केलं, त्या कामाची पावती म्हणून 2012 साली 20/6/2012 साली 20/6ला जॉईनिंग झाली आणि 20/6/2012 साली साहेबांनी मला या ठिकाणी प्राचार्य पदाची धुरा सांभाळायला दिली. आणि तेव्हापासून या कॉलेजचा चेहरा मोहरा, बरेचसे आमचे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात, त्यांच्या अडीअडचणी, कुणाकडे फीस भरायला नसते. कॉलेज जरी विनाअनुदानित असलं परंतु त्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी काटोकाट प्रयत्न आमचे आणि साहेबांचे आणि वरिष्ठांचे त्या ठिकाणी आपल्याला पाहिले आपण की या ठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय धानोरा या ठिकाणी प्राचार्य म्हणून एक उत्तम कार्य या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर वायभासे कैलास मुरलीधर सरांचं मागच्या अनेक वर्षापासून आहे. आणि माझे आमदार धोंडे साहेबांनी टाकलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला कदापि तडा
जाऊ दिलेलं नाहीये. या ग्रामीण भागातील लेकरांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. अगदी 24 तास महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेली व्यक्ती म्हणजे प्राचार्य साहेब. अगदी आज या ठिकाणी मुलाखतीच्या अनुषंगाने आज रविवार आहे खरं तर, आणि रविवारच्या दिवशी सुद्धा ते महाविद्यालयात उपस्थित आहेत. मला असं वाटतं की घरापेक्षा सुद्धा जर जास्त प्रेम जर प्राचार्य साहेबांनी जर कुठं केलं असेल तर ते आपल्या कॉलेजवर केलं आहे. आणि असे प्राचार्य ज्या ज्या महाविद्यालयाला लागतात त्या महाविद्यालयाला सुवर्ण दिवस आलेले असतात. आज ग्रामीण भाग आहे धानोरा, परंतु या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थी शिकतात, अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास झाले, अधिकारी झाले, शिक्षक झाले, चांगले उद्योजक झाले, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चांगले नागरिक झाले. कारण या ठिकाणी अधिकारी होता येईल नाही होता येईल हा नंतरचा भाग असतो, परंतु उत्तम चांगले नागरिक घडवणे हे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यामध्ये अगदी कुठल्याच प्रकारचा अगदी कमी राहणार नाही याची काळजी प्राचार्य महोदय घेतात. सर, मी एवढंच म्हणेन की तुमची वाटचाल पुढील आणखी खूप चांगली हो यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच प्राचार्य महोदय डॉक्टर वायबासे कैलास मोरकर सर यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. ओके.